शॉर्ट सर्किटमुळे मक्याचे पीक जळून खाक, सुनगावच्या शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान। ऐन काढणीच्या वेळी हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने नाही तर महावितरणाच्या गलथान कारभारामुळे हिरावला गेल्याची धक्कादायक घटना जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव शेत शिवारात घडली आहे। शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत शेतकरी सुनील सखाराम जाधव यांच्यासह इतर शेतकऱ्यांचे मका पीक आणि चारा जळून खाक झाला असून बळीराजावर आभाळ फाटल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। सुनगाव शेत शिवारातील वावडी हरदो येथील शेतकरी सुनील सखाराम जाधव गट नंबर 33 क्षेत्र 64R यांनी मोठ्या कष्टाने मक्याचे पीक उभे केले होते। 28 एप्रिल रोजी सकाळी सुनील जाधव हे मजुरांना घेऊन मका कापणीसाठी आनंदाने शेतात पोहोचले। मात्र तेथे गेल्यावर त्यांना जे दिसलं ते पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली। संपूर्ण उभ्या मक्याच्या पिकाचा कोळसा झाला होता। शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या या आगीनं रौद्र रूप धारण केल्यानं सुनील जाधव यांच्या पिकासोबतच शेजारील शेतकरी संजय निमर्डे आणि इतर शेतकऱ्यांच्या मका पिकालाही मोठा फटका बसला। केवळ पिकच नाही तर वर्षभर जनावरांसाठी साठवून ठेवलेला चाराही या आगीच्या भक्षस्थानी पडला आहे। शॉर्ट सर्किट नेमकं कशामुळे झालं याचे तांत्रिक कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही। मात्र महावितरणाच्या तारांमधील घर्षण किंवा ठिंगीमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे। घटनेची माहिती मिळताच संबंधित विभागानं जळालेल्या मका पिकाचा पंचनामा केला आहे। महावितरणाच्या निष्काळजीपणामुळे माझे नुकसान झाले आहे, त्यामुळे मला आणि बाधित शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मोबदला मिळावा अशी आर्त हाक सुनील जाधव यांनी शासन आणि महावितरण प्रशासनाकडे केली आहे। आता शासन आणि महावितरण या गरीब शेतकऱ्याला किती लवकर मदत करते याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागलं आहे। मी सकाळी 7:30च्या दरम्यान शेतात येताना मजूर मक्का सोंगण्याकरता आणले होते इथं। तर मला आल्याबरोबर माझा मक्का बंद चटलेला दिसला बाजूच्या शेतामध्ये। तर शॉर्ट सर्किट होऊन तर आजूबाजूचे 5-6 शेताचे गवंडे वगैरे चटले। माझा मेन मक्का जो होता मी सोंगण्याकरता आलेलो होतो तर मक्का चटला। मजूर माझ्याकडे इथं आहेत आणि हा सर्व मक्का हा दिसणारा हा सर्व माझा चटला। 100% मक्का माझा चटून आला।